बिंदु शेखरं कृपाकरं नारदादियोगितं वन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटि भास्करं भवादितारकं परम् नीलकण्ठमेत्यदार्थदायकं त्रिलोचनम् कालकालमञ्जुशालशूलमक्षमक्षरम् काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डमादिकारणम् श्यामकाय वादिदेवमक्षनिरामयाम् भीमविक्रम प्रभो विचित्रताण्डवं प्रियम् काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहम् भक्तवत्सलं चितं समस्तलोकविग्रहम् वीणिकन्नज्ञानकिङ्किलच्चकटि काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकं स्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुधर्मदायकमिभोम् स्वर्णवर्णसेजपाशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुका प्रभामिरामपदायिकाम् नित्यमन्दिताय निष्टदैवतं निराञ्जनम् मृत्युदर्पनाशकं करालभृतमोचकं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टहासविन्नपद्मजाण्डकोशसन्तति धृतिपापनष्टपापजालं रुग्णशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टहासविन्नपद्मजाण्डकोशसन्तति धृतिपापनष्टपापजालं रुग्णशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशिराजलोकपुण्यपापशोधकमिदं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्प्रतीकं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति मनोहरं ज्ञानमुक्तिसागरविधुरबिम्बवर्धनम् शोकमोहदेनलोभकोपतापनाशनं प्रयान्ति कालभैरवाष्टकं नरादिनं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे इति सोनारि कन्नरि गार्गा क्षेत्र कराडे क्षेत्र काशी विश्वेश्वर क्षेत्र कावरे क्षेत्र संपन्नसमाप्त देवराज सेवनागपालनाथि पंकजं व्यामयाज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगितं वन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे देवराज सेवनागपालनाथि पंकजं व्यामयाज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगितं वन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। धन्यवाद बापूसाहेब. ज्यांच्या ठिकाणी शुभागमन होतं आमचे लाडके मेहणे सन्मान्य आदरणीय तुषारजी साठे महाराज, तुम्हाला विनंती पुढच्या वर्षी पुन्हा असंच आनंदा जोश मध्ये येणार. या वर्षी आणि पुढच्या वर्षी करा खाडा, पुढच्या वर्षी खाडा करू नका, आहे का नाही?
तर पडद्याच्या पाठीमागून काम करण्यात ती आयोजक महत्वाचे. त्यानंतर आमचे लाडकी उद्योजक गाडी मालक सन्माननीय छोटे वयात खूप मोठी कीर्ती करून दाखवले महाराज. 5-6 गाड्याचे मालक झाले. ते सनी उर्फ सनी दादा, सनी उर्फ निखिल दादा, ते पदाचे साथे पाटील, मनापासून तुम्हाला धन्यवाद. तुमचं कार्य अनमोल आहे. सर्वांना सामावून घेणार गाड्यांचं सर्व ते बघतात महाराज. त्यानंतर आमचे लाडके चिरंजीव विकास राजे पवार, तुम्हाला मनापासून धन्यवाद. कारण पडद्याच्या पाठीमागून जे काम करतात दिसत नसतं काम, सुंदर काम करतात. असंच करत राहा दरवर्षी. कारण मरेपर्यंत आपल्याला आईची वारी करायची महाराज. या वारीत ना खंड ते अखंड, अखंड घडो तुझी सेवा. बस एवढंच करायचं. आपल्याला आईला सांगायचं, आई सर्वांना अशी सद्बुद्धी दे. ज्यांना माहित नसेल त्यांना माहित करा. आणि पुढच्या वर्षी आता 500 झाले, पुढच्या वर्षी 700 येऊ द्या. मोगरा फुलत जाऊ द्या, मोगरा फुलला पाहिजे. हीच आई चरणी प्रार्थना. लवकर आपल्याला लवकरात लवकर छिपण्या काढायचंय, कारण ऊन होतं या. आणि आज मंगळवारी आईचा वाढदिवस. मंगळवाराच्या दिवशी आपण आईच्या पवित्र पुण्य भावनांमध्ये स्वागत प्रस्थान केलंय. प्रस्थान होत असताना मंगळवारी आईचा वार आहे म्हणून छबिना काढल्यानंतरच आपल्या पोहे खायचे. तोपर्यंत पोहे खाऊ नका. खाण्याकडे लक्ष देऊ नका. हॉटेलकडे कुठे लक्ष जाऊ नका. जाताना कुठले हॉटेलमध्ये कुठे जाऊ नका. फक्त आईला बघा डोळे भरून. आणि आईचं छबिना झाल्यानंतर तुम्हाला येडा काढायचा, येडा काढा. अख्खा दिवस तुमच्यासाठीचे. टेन्शन घेऊ नका. इकडे तिकडे कुठे जाऊ नका. चला लगेच छबिना जायचंय. काकूंना बोला, चला आरती करा, चला बोला त्यांना. चला या ठिकाणी वाजंत्री आले, सन्माननीय अविनाशजी आरडे महाराज आले, संदेशजी गुले. संदेश त्याला टेन्शन, तुम्ही तुमचं काम करा. अध्यक्ष सौभाग्यवती सतीबाई पवार, तुम्हाला ऐसे उदंड औषधी आणि लवकरात लवकर बरी करून पुढच्या वर्षी पायरे करून येण्याच्या मंदिरात जाऊ ही आईच्याकडे प्रार्थना करतो. आपल्या शुभ असते या ठिकाणी आरती संपन्न होईल. नारळ फोडून लगेच आपल्याला या ठिकाणी प्रस्थान करायचं महाराज. चला चला आजूबाजूला कोणी बसले असतील पाहुणे मंडळी, आपल्या नातेवाईक, आरोग्य मंडळ, पाहुणे मंडळ सर्व चला आरतीला चला. आरती केल्यानंतर आपल्या छबिना निघायचंय. निर्विघ्नं प्रभदेव शुभकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. उभे राहा, खाली वाकू नको. टाके ते वास्तव उभे राहा. तुला हा उभं टाक करून माय आहे की नाही. सुरुवात तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही पाठीमागले पडद्याच्या अडून बघायला पाहिजे ना काय ते. अजून पडले अजून 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 लोक टाकायचं माहिती आहे. सर्व उभे राहा, काय प्रॉब्लेम नाही. आईला सगळं होत म्हणून आईला काय सांगायचं. आई तू जगन्माता सारे तुला कळता. 36 विघ्नाचं पाणी आई तुझ्या हो मध्ये जळत. मग नदीला आलेल्या तू पुढे समुद्राला जाऊन येत. गुरु ज्ञानाचे उजे खऱ्या गुरुपुत्राला कळत. काय माझी मागणी आई तुझ्या पायापासी. रात्रंदिवस घडू द्या सेवा हीच विनंती तुमच्या चरणासी. ब्रह्मानंदम केवल ज्ञानमूर्ती गुरु थोर म्हणावा की शिष्य थोर म्हणावा. जैशी ज्याची भक्ती थोर ज्यासी जाणे जे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक कैलासपदे कैलास पार्वते जगाची त्रिगुणात्मक महाकाली महालक्ष्मी महासरस्वती प्रणवरूपिणी अंबालिकाराज राजेश्वरी दीनदुबळ्यांची माता भक्तांची वणी महाराष्ट्र साम्राज्य तुळजापूर निवासी जगदंबा अंबा भवानी माता की जय. या ठिकाणी महाराज ज्यांचं शुभागमन झालं ते या जागेचे मालक. एवढी मोठी संपत्ती महाराज सगळे सुरू आपल्यापाशी आले. एवढी मोठी इमारत चालू. त्यांची इमारत बी लवकर 2 मजली 4 मजली होणार महाराज. पण एवढे सोडून आरतीला आले महाराज. ते सुनीलजी भारपूर खूप मोठं सामाजिक कार्य त्यांचं महाराज. आणि या यरमाळ नगरीमध्ये त्यांचं नाव आहे ते सुनीलजी भारपूर महाराज. मनापासून होता त्यांची टाळ्या वाजवा महाराज. कोणासाठी महाराज आपल्यासाठी किती तरीके जाते त्यांना घेऊन देत नाही. पण आपल्या सगळे टाइम कडे आले महाराज. मनापासून धन्यवाद.
सद्गुरु अप्पा मौली व सद्गुरु नारायण महाराज की जय. स्वामी महाराज स्वामी नरसिंह सरस्वती महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरु यरमाच्या येडेश्वरीचं चला पालखी उचलून बोलू. या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या सुनील दादा बारकोल माऊलींचं मनापासून आदरपूर्वक अंतकरणापासून मनापासून स्वागत करतो महाराज. पुढच्या वर्षी अशीच आम्हाला साथ द्या अशी आपल्याला आग्रहाची विनंती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संभ्रमण क्रमे देव शुभ कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या या वारीमध्ये मला वाटतं आज 5वा दिवस आहे. पुणे तुळजापूर पायवारी झाली आणि रात्री वारी झाल्यानंतर आम्ही आज या येडेश्वरीच्या पुण्य पावनमध्ये प्रस्थान केलं. मला वाटतं रात्री 1 वाजता या ठिकाणी आम्ही आलो आणि आल्यानंतर या ठिकाणी या जागेचे मालक सन्माननीय आदरणीय सुनीलजी बारकोल ज्यांचं नाव या यरमल नगरीमध्ये आहे. त्यांनी इतकं वडवण सगळ्यांसाठी राहण्याची सोय सुंदर अशी व्यवस्था केली आहे. सगळ्यांना पाण्याची व्यवस्था सुंदर नियोजन आणि पायवरीत आल्यानंतर जेवढे थकले होते लोक तिथं आल्यानंतर त्यांना मनसुक्त असे आराम सगळे हवेशीर झोपले. सुंदर असं प्रफुल्ल वातावरण झालं आणि या मांगल्यमय वातावरणामध्ये स्वतः आज मालक सकाळीच भेटायला आम्हाला आले. काही कमी जास्त आहे का मनापासून मी त्यांचं बारकुल परिवारांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आता थोड्याच वेळात आपल्या छबिना काढायचं आहे. पुरणपोळी भजी पापड कोडे मेथीची भाजी महानैवेद्य झाला आहे. नैवेद्य झाला आहे. परड्या भरल्यात. परड्या भरायच्या आणि छबिना काढायचं कारण ऊन जास्त होतं आहे. उन्हात नको म्हणून आता सकाळ पहिला छबिना काढायचा आहे. छबिना काढत असताना ज्यांनी या ठिकाणी अनमोल योगदान दिलं आहे ते आमचे लाडके बंधू सन्माननीय पोपटरावजी सातू पाटील असतील, रघुनाथजी सातू पाटील असतील, त्यानंतर माधुशेठ बोर्डे असतील, अंकुश वाघ असतील, सोमनाजी चत्तर असतील, शंकरराव गोडशे असतील. या सर्वांनी गाडीचं सर्व नियोजन करून हे नियोजन सर्व पाहण्याचं काम पोपटराव सातवाकडे आहे. ते सर्व नियोजन करतात. आम्ही फक्त देवाचे करून हे करतो. सगळं नियोजनबद्ध आहे. सर्वांना जेवण खावण चहा पाणी नाश्ता सर्वजण या ठिकाणी सगळं झाल्या आणि छबिना काढल्यानंतर या ठिकाणी प्रसाद झाल्यानंतर आपल्या या ठिकाणून शनी महाराज आपल्या इथं शिराळा टेंभुर्णीमध्ये टेंभुर्णी शिराळामध्ये शनी महाराजांचं प्रस्थान आहे. संध्याकाळी तिथं जेवण करून त्यानंतर पुन्हा प्रस्थान करायचं आहे. पुन्हा एकदा वारीमध्ये सर्व लहान थोर मंडळे भक्त मंडळे आराधी मंडळे सहकुटुंब सहपरिवार माझे पै पाहुणे जे काय सगळे सामील झाले सर्वांना मी मनापासून शुभेच्छा सदिच्छा शुभ आशीर्वाद देतो. आणि येडायला एवढं सांगतो की पुन्हा पुढच्या वर्षी याच मातीमध्ये इथंच आपण जिथं आज आलो आहे त्याच जागेवर आमचे बारकुल परिवारांच्या वास्तूमध्ये पुढच्या वर्षी याच ठिकाणी आपल्याला यायचं आहे. पुन्हा पुढच्या वर्षी 2027ला असाच जोश असाच आनंद असाच उल्हासात आपल्या पायवारी करायची. ज्यांना कोणाला माहीत नसेल पुढच्या वर्षी त्यांना सांगा गुढीपाडवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला निघायचं आहे पुणे तुळजापूर आणि तुळजापूर येडाई शनी महाराजचा प्रवास करायचा आहे. या आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून पुढच्या वर्षी कुठलाही यायचं असेल तर त्यांनी पुढच्या वर्षी गुढीपाडवून दुसऱ्या दिवशी आपल्या गाड्या निघतात. जाणे येणे सर्व आमच्या मंडळाच्या वतीनं फ्री आहे. गाड्या सर्व मोफत आमचे पोपटराव सातू परिवारातर्फे आहे. सगळं मोफत असतं. फक्त यायचं वारी करायची आणि वारीचा आनंद लुटायचा एवढंच करायचं बस. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो. आणि यावर्षी ज्यांचं शुभागमन आमच्या वारीमध्ये झालं आहे ते हरिभक्तपरायण अशोक मामा घोलप जे सदैव आळंदी ते पंढरपूर वारी करत असतात. दर एकादशीला आळंदी ते पंढरपूर आणि वागेश्वराचं सप्त्यामध्ये त्यांचं विनेकराचं नियोजन असतं. मनापासून मामांना धन्यवाद देतो. आमचे आरशेलजी पैलवान असतो मला धन्यवाद. आमचे मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अमोलजी खंडेकर असतील, उपाध्यक्ष बाप्पूसाहेबजी लाड असतील, मंडळाचे कार्याध्यक्ष सौभाग्यवती सतीबाई पवार असतील, कुलदीपजी जगताप असेल आणि ज्यांनी या यूट्यूबवर आणि इन्स्टावर आम्हाला पोहोचवलं आहे साहेबांना पोहोचवलं ते आमचे लाडके शिष्य सन्माननीय सुहासजी कांबळे असतील, सूरजजी कांबळे असतील. सर्वांना मनापासून शुभेच्छा सध्याच्या शुभ आशीर्वाद देतो. धन्यवाद. बोल भवानी की जय. येडेश्वरीचं उदय अस बागुल्याचं भूषण आणि आमचे ज्येष्ठ बंधू सन्मान्य आदरणीय
रघुनाथजी सातो पाटील वेळात वेळ काढून आमच्या संग पायवर आले, पण त्यांना काही अर्जंट काम असल्यामुळे ते आता लगेच जाता येतं, पण दर्शन सगळं येड्यामाईचं करून चालले आहेत. त्यांचं मोठं योगदान आहे. रघुनाथजी सातो पाटील वाघोलीमध्ये नामवंत आहेत, पण गाडी करून आले, 5 दिवस थांबले, पण आता त्यांना थोडं अर्जंट असल्यामुळे चाललेत. धन्यवाद देतो त्यांना मनापासून आल्याबद्दल, वारीला सहभागी झाल्याबद्दल मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुढचा प्रवास तुमचा सुखाचा हो. येडमाईचं पाऊल आणि श्रीफळ फोडले महाराज. चला निघायचे. येडमाईच्या येडेश्वरीचं हरिभक्तपर्यंत माऊली पुढे चालूया. चला चला धन्यवाद. चला मार्गी हळूहळू चाला मुखानं उरे उरे बोला. आगरून जुनर जुन माझे पैंजण आगरून जुनर जुन माझे पैंजण अगं छबिन्याला निघाली माझी येडू
पायवारीचा आनंद लुटायचा आहे आपला. अगे चांदण्या महाली गाले, अगे चांदण्या महाली गोड गा सार बाल गीत झाली. अग नटून सार माझी अडपाय गरबा खेळायली. आनंद नवरत्नाच्या सणात. आणि म्हणून महाराज माझी एडबाई कशी महाराज. आगे शिंगारानं साज आई तोडवाज. आगे शिंगारानं साज आई तोडवाज. महाराज अगं पैठणची साडी आली, पैठणची साडी आली माझी. जमल्या या बाया करमाळ गावामध्ये चालू येडा गावामध्ये. महाराज या आया बहिणी बसल्यात ना महाराज. या सर्व जगदंबा येडमाईचे महाराज. म्हणून सांगायचं कर्तव्य कसं महाराज. गलबडे महाराज आगे खेळ तिचो मान भिजली या घामान. आगे खेळ तिचो मान भिजली या घामान. आणि मग महाराज अगं ब्रह्मांडाला माझे खेळ चालतो आनंद. आगे गरब्याचा खेळ चालतो आनंद. बहिणीत गजरा आले आगे खेळ तिचं मान सूर्यकांत राजू. आणि म्हणून गालपाडे मास्तर या आनंदला घेत पदरा खाली. या रोहितला घेत पदरा खाली. माझी येडबाई गरबा
या ठिकाणी नामवंत आपले वाजवणार ताशे वाजवणार सन्माननीय आदरणीय आपले लाडके जावई अमिजी तामचीकर यांचं या ठिकाणी शुभागमन झाले महाराज. इकडे बाईट दे एकदा. धन्यवाद. ताशे वादक आहेत. छबिना एक नंबर झाला, एक नंबर.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सुंदरम दिवस शुभ कार्येषु सर्वदा सर्व मंगल मंगलेश्वर सर्व साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. पुणे ते तुळजापूर पायवारी झाली आणि पायवारी केल्यानंतर रात्री सुनील बारकोल यांच्या वास्तूमध्ये आम्ही प्रस्थान केलं आणि आत्ता छबिना काढला. छबिना काढत असताना आनंदात मांगल्यमय वातावरण छबिन झाला. आईच्या चरणा कमळावर आम्ही आलो आणि येडेश्वरीचे महान पुजारी सदैव गाभारत असणारे सर्व आदरणीय अविनाशी पुजारी आमचे राहुलजी बेंद्रे असतील आणि दुसरे राहुल बेंद्रे असतील, परशुराम गुरव असतील. सर्व गुरुने आम्हाला खूप मनापासून साथ दिली आणि या ठिकाणी छबिना आनंद झाला. सर्वांना दर्शन मनापासून झालं. पायवरल्याचे सर्व जण भक्त आले एवढं चालले पण इथं आल्यानंतर सगळं भाग गेला, सीन गेला, अवघात झाला हरिरूप. सगळे भाग विसरून गेले. आनंदात मंगल सर्वांच्या मुखावर असं ते दिसलंय आणि पुजाऱ्याने बघून अजून उत्साह वाटला. त्यांनी पण या ठिकाणी गंगाळ भरण्याचं मानपान धर्म कुलाचार जो येडमाईचं मानपान आहे सगळं देण्यात त्यांनी कबूल केलं. त्यांच्या शुभ असते गंगाळ भरायचं आणि सर्वांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा सदिच्छा शुभ आशीर्वाद. येडेश्वरीच्या पुण्यपावनभूमीमध्ये सर्वांचं या ठिकाणी शुभागमन झालं. येडेश्वरी सर्वांच्या पाठी सदैव उभे राहू. पुढच्या वर्षी पण 2027ला असाच उत्सव आनंद मंगलमय वातावरणात आपल्याला या ठिकाणी पायवारी करायची आहे. ही पायवारी करत असताना आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य अमोलजी खांडेकर असतील, उपाध्यक्ष बापूसाहेबजी लाड असतील, आमचे हरिभक्त परायण अशोक मामा घोलप असतील, आमचे बेवडे माधुशेठ बोरोडे असतील, अंकुशजी वाघ असतील, सोमनाथ चत्तर असेल, त्यानंतर शंकरराव गोडसे असतील आणि ज्यांचं आयोजनाचं जे मेन काम केलं आहे ते पोपटरावजी सातो पाटील असतील. सर्वांना या ठिकाणी आमची हर्षलजी पैलवा असतील. सर्वांना मी सदिच्छा शुभ आशीर्वाद देतो आणि वारी करत असताना ज्यांना कुणाला काही सुखदुःख भोगला असेल ते सगळं विसरून जा. आनंदात वारी इथपर्यंत पोचली आहे. यानंतर आपल्याला शनीला जायचं. शनीची वारी पोच केल्यानंतर आपल्याला पुण्याला प्रस्थान करायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत, धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि अविनाश दादांनी आपल्याला जो टाईम दिला त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. अविनाश पुजारी यांच्या वतीनंच पूजा होणार सगळ्यांची. धन्यवाद.
ठिकाणी आपली वारी पोच झाली आहे. सर्वांना सांगायचंय खाली जायचंय, सर्वांनी पोहेचा प्रसाद घ्यायचा. त्यानंतर आईला पुरणपोळीचा निवेद दाखवल्यानंतर महाप्रसाद घ्यायचा. सर्वांनी खाली चला, इकडे तिकडे पुढे जाऊ नका. पोहे गरम केलेत, पोह्याचा सर्वांनी प्रसाद घ्या पहिला. चला. या ठिकाणी आईची वारी पूर्ण सहन झाल्याबद्दल आणि ज्यांनी महाराज यूट्यूब आणि इंस्टावर आम्हाला सर्वत्र पोहोचवलं, आपल्या आईसाहेबांनी येडामाईला, आपल्या तुळजाभवानी सर्व आराध्य मंडळ अध्यक्षांना, त्यानंतर आपल्या शिष्यांना, सर्वांना ज्यांनी यूट्यूबवर पाठवलं ते आमचे लाडके शिष्य सन्माननीय सुहाजी कांबळे आणि सूरजजी कांबळे या दोघांनी यूट्यूबवर पाठवल्याबद्दल आमच्यातर्फे मंडळाच्या वतीनं त्यांना हा छोटा सत्कार, पैसे आम्ही काय देऊ शकत नाही, आईचा आशीर्वाद त्यांना देऊ शकतो. आणि हे देत असताना आपले येडेश्वरीचे लाडके पुजारी सचिनजी गुरव या ठिकाणी जातीने उपस्थित आहेत. सचिन दादाला पण मनापासून धन्यवाद. आमचे आत्ता ज्यांचं शुभ आगमन झालं ते लाडके आमचे मेवडे आप्पासाहेब टिकुरे, आपल्या शुभ हस्ते हा दादांना सत्कार होतोय. आणि हेच आता जगदंबेला येडामाईला सांगायचं, अशी वारी पोच होऊ देत. आणि पुढच्या वर्षी सुहास दादा, त्यांच्या लाडक्या सौभाग्यवती नलिनीताई आणि लाडके चिरंजीव अंबादास, आईचंच नाव ठेवायचं आहे, अंबादास तिघांनी पुढच्या वर्षी वारले यायचं. पुढच्या वर्षी पण पुणे ते तुळजापूर येडाई ही पायवारीचं पूर्ण नियोजन तुम्ही करायचं आहे आणि यूट्यूबवर पुन्हा एकदा झळकवायचं आहे. पुन्हा 2027ला हाच जोश आणि हाच आनंद साजरा करायचा आहे. बोल भवानी माता की जय. माझ्या येडेश्वरीचं मनापासून सेवा करायची. आई तुमच्या अखंड सेवा, आई तुमच्या अखंड पाठीशी राहो आणि तुमची मनात इच्छा पूर्ण करो. बोल भवानी की जय. आज आमच्या कोकरवाडीचे लाडके बेवडे सरना अप्पासाहेब टिकुरे जे रामनगरी म्हणून संबोधले जाते, त्यांनी पण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मनापासून वारी केल्याबद्दल आई जगदंबा येडेश्वरी त्यांच्याही पाठीशी उभे राहू. आणि आमच्या ताई चंद्रकला ताईला येडामाई सगळं येडा जाऊ, त्यांच्या पाठीमुळे दंदने ठेवा, सुखात आनंदात ऐश्वर्या ठेवा. आणि पुढच्या वर्षी यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं, चंद्रकला ताई तुम्ही आप्पाबरोबर पुढच्या वारीला यायचं. धन्यवाद.